शासनाने हैदराबाद गॅझेटचा जो निर्णय लागू केलेला आहे त्या अनुषंगाने जी पहिली प्रक्रिया होती आपली, तर या सर्व स्थानिक लेवलचे जे आपले अधिकारी कर्मचारी यांचं ट्रेनिंग घेणं. तर आज आम्ही आमच्या सर्व उपविभागामध्ये तसंच जिल्हा स्तरावर एक ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे. त्याचसोबत आमच्या जे लोकल डेप्युटी कलेक्टर्स आहेत तेही त्या प्रशिक्षणाला पाठवलेले आहेत. आणि या संदर्भात कशा पद्धतीने काम करायचं, मला वाटते सगळ्या महाराष्ट्रात ज्या काही 23-26 महानगरपालिका आहेत तिथे सत्ताधाऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीची वॉर्ड रचना करताना महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी दिसतात. आणि त्याला नवी मुंबई महानगरपालिकेतली प्रभाग रचना सुद्धा अपवाद नाहीये. नवी मुंबईत सुद्धा पूर्वी व्हाईट हाऊसवरून या सगळ्या वॉर्डच्या रचना व्हायच्या. आता फक्त ठाण्याच्या बंगल्यावरून वॉर्ड रचना होते, प्रभाग रचना होते. एवढंच काय तो फरक राहिलेला आहे. नैसर्गिक जाळण्याची बोललेला आहे, परंतु त्यांनी आधी स्वतः पाहावं की त्यांना स्वतःला नवी मुंबईवरती स्वतःचा ताबा किती राहिलेला आहे. आपलं स्वतःचं घर सांभाळता येत नसेल त्यांनी दुसऱ्याच्या घरात जाऊन सल्ले देण्याचे काम करू नयेत. आणि जर साहेबांची लोकप्रियता त्यांना इतकी खटकत असेल, स्वतःचं नाव उंच करण्यासाठी कुठेतरी शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, स्वतःला फेमस होण्यासाठी नाव वापरायची जर असतील त्याच्यासाठी ते करतात. आणि आता जय महाराष्ट्र. मी सागर सुधाकर चाळसे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र चिटणीस. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या आम्ही दोघांनी मिळून संयुक्त आज एक इथेचा रुक्मिणीबाई असोलमध्ये चाललेला हा जो भोंगळा कारभार आहे या संदर्भात आज आम्ही टिके साहेबांना भेट दिली. त्या संदर्भात जसं आता गांभीर साहेबांनी सांगितले जे विषय, त्यामध्ये जे बाहेरच्या ॲम्ब्युलन्सचा विषय आहे, त्या रुक्मिणीबाई असोलचे जे ॲम्ब्युलन्स इथे उभे नसतात. आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे, कारण नव्या पिढीला रेल्वेमुळं अनेक उद्योगधंदे बीडमध्ये येऊ शकतील. कारण यापूर्वी उद्योगधंदे आलेही नव्हते रेल्वे नसल्यामुळं आणि दळणवळणाची साधनं नसल्यामुळं. कारण इथले लोक फक्त कारखान्यावरच लेबर म्हणून जायचे ऊस तोडणीला.